काय करते बाळ? काय करते? ताट द्यायचं हं? काय करते तू? काय काढते तू तिथून? ठेव ठेव ठेव. इथं नाही उघडायचं नाही. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. इकडे बघ. मम्मा काय करते बाई? मम्मा काय करते? मम्मा हे बघ ताट डायनिंग. थाट थाट पुसते मम्मा थाट ताट बोल ताट असं नाही करू बाबू अच्छा अच्छा नाही करायचं बोल पहिले मम्मा थाट पुसते मम्मा काय करते? आपल्याला नाश्त्यासाठी काय बनवलंय? इथं बनवली आहे मम्माने मस्त खिचडी गरम केलेली बघा आपल्यासाठी. आता आपण आता नाश्ता करू. हा, अंशूने बनवली मस्त खिचडी गरम केलेली आहे. रात्रीची शिळी खिचडी होती तर ते गरम केलेली आहे मस्तपैकी बघा. अजून लोणचं पापड यायचं बाकी अजून लोणचं पापड ठेवायचा बाकी आहे. अशी मस्त हिरवीगार कोथिंबीर बघा. तर हाय नमस्कार, कसे आहात? बरेच असणार बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या देवाईश्वरच्या मी प्रार्थना आहात. बरेच असणार बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धी आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या देवाईश्वरच्या मी प्रार्थना. सकाळ सकाळमध्येच आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर दारावरच छान मस्त असा भाजीपाला आलेला होता तर घेतली बघा. कांद्याची पात घेतली, कोथिंबीर घेतली आणि फ्लावर तर बघा किती छान आहे. फ्लावर पण घेतली. खूप वांगे घेतले, थोडं वांगे पण मस्त आणि गावरानी टमाटे घेतली, ही भेंडी घेतली. तर असं सर्व काही भाजीपाला घेतलेला आहे तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने. तर चला व्हिडिओला सुरुवात केली. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या पण ताई पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. चला तर मग व्हिडिओ बघू. इतका भाजीपाला भारी आलेला होता ना तर मग चला म्हटलं आज तर कांद्याचीच भात बनवूया. खूप छान आणि खूप मस्त हिरवागार आणि ताजा तवान भाजीपाला होता. तुम्हाला दाखवते मी बघा, दाखवली नाही असे तुम्हाला पण बॅक कॅमेराने. ही बघा भेंडी पण हिरवीगार, कोथिंबीर पण मस्त होती, गिलके होते, त्यानंतर वांगे होते, त्यानंतर फ्लावर पण घेतली मी आणि हिरव्या मिरच्या बघा किती छान होत्या. आणि टमाटे तर गावरानी टमाटे होते म्हणून घेतले मी. छोटे छोटे होते पण गावरानी होते आणि हे गावरानी टमाटे असे राहतात बरं का. हे खूप स्वादिष्ट राहतात आणि खूप चविष्ट असतात. त्यानंतर कैरी घेतली आणि असा काय सगळा भाजीपाला घेतला. त्यानंतर मी इथं चवडी शिजायला टाकून दिली. चवडी टाकून कांद्याची पात आता म्हटलं सूर्याने काय मस्तपैकी बसूनच पावशीने छान मस्त अशी कांद्याची पात कापून घेऊया. आणि बघा ही हिरवीगार कोथिंबीर मस्त गेला पण आता निवडून डब्यामध्ये भरून घेते मी आणि आता हिला कापून घेते मस्तपैकी. बारीक कापून घेणार आहे मी आणि ओल्या चवड्या टाकून पण खूप छान लागते. पण ओल्या चवड्या नव्हत्या, सुक्या चवड्या होत्या माझ्याकडे. मग त्या आता मी कुकरमध्ये शिजायला टाकून दिल्या आणि चवड्या शिजतात ना तोपर्यंत चला म्हटलं ही कांद्याची पात निवडून पण घेते आणि कापून पण घेते. तर अशा प्रकारे ना ही कांद्याची पाताचे हे बघा हे बोंड आहे ना, हे पुढचे टोक ते असं कापून घ्यायचे आणि निवडून पण घ्यायची तिला. लगे आताच निवडून घ्यायची तिला. आणि त्यानंतर अशा प्रकारे मी पूर्ण कांद्याची पात निवडून घेतली. आणि ही एवढी कांद्याची पात फक्त 20 रुपयाला होती पण किती छान होती ना हिरवीगार. भाजी बनवली होती मी, इतकी छान इतकी टेस्टी बनली होती. तर तुम्हाला तोच व्हिडिओ दाखवणार आहे मी. तर चला तुम्ही पण करा अशा प्रकारे. भाजी खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत, इतकी टेस्टी लागते ना. सर्वांनी म्हणजे आमची भाजी आहे ना तेव्हाच संपून गेली होती. तर बघा आता कापून दाखवते मी तुम्हाला. ही कांद्याची पात कशी कापवते ते पण तुम्हाला दाखवते मी आणि बारीकच कापायची हिला. तर बघा आता निवडून झालेली माझी सर्व काय पात निवडून झालेली बघा. मस्तपैकी अशी हिरवीगार कांद्याची पात आहे. तर असं वाटतं ना ती कच्च्याचा असं खोडा करून खावायचा, म्हणजे कच्चा कसा खायचा हिला. अशी बारीक कापून घ्यायची, धुवून घ्यायची आणि मस्तपैकी लसणाची चटणी टाकून भाकरीसोबत खायची. कच्चा कांद्याची पातीचा खोडा खूपच मस्त लागतो. आणि ही कांद्याची पात अशी बारीक चारून कापून आहे ना भरीतमध्ये पण टाकले ना तर खूप छान. भरीत तर इतकं टेस्टी लागते ना ही कांद्याची पात टाकून.
मी ते पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवलेलं आहे. तर चला, अशा प्रकारे आता कांद्याचे पात पण सर्व काही कापून घेतलेले मी आता ताटामध्ये उभरून घेते आणि लगे आताच मी आता आहे ना कोथिंबीर पण निवडून घेणार आहे. तर हे बघा आता कापून ठेवून दिलेली मी साईडला. आता लगे आत कोथिंबीर पण निवडून डब्यामध्ये भरून घेते. बघा मस्तपैकी कापून घेतले मी बारीक कटक. आता ही कोथिंबीर अशा प्रकारे ही पण निवडून घेतलेली मी आणि बघा डब्यामध्ये मस्त भरून दिले. अशी डब्यामध्ये जर भरली ना आणि खाली टिश्यू पेपर किंवा काहीतरी असं कॉटनचं कपडं जर ठेवलं आणि कोथिंबीर टाकून वरून परत कपडं झाकायचं, नाहीतर मग टिश्यू पेपर खाली ठेवायचं आणि परत वरून कोथिंबीर ठेवून वरून परत टिश्यू पेपर. कोथिंबीर तुमची महिनाभर जरी ठेवणार ना, खराब होईल ना, तेव्हा मला सांगा तुम्ही कमेंट करून. मी हे चॅनलच सोडून दिली. इतकी भारी कोथिंबीर राहते ना, एक जास्तीचा सापटा करून तुम्ही 1 महिना जरी तशी ठेवली ना तरी पिवळी पण पडत नाही, काहीच होत नाही, इतकी भारी राहते कोथिंबीर. तर मी आज काय टिश्यू पेपर वगैरे ठेवला नाही, कारण थोडीशी होती, 8 दिवसामध्ये वापरली जाईल, तर काय खराब होणार नाही. आता चवडी पण आपली इथं शिजून गेलेली. आता कांद्याच्या पातीमध्ये पाणी टाकून घेते मी आणि छान अशी स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर शिजायला टाकणार आहे मी कांद्याची पात पण. आता चवडी तर शिजून झालेली आहे. चवडी साईडला उतरवते आणि आता कांद्याची पात टाकते मी. आणि कांद्याची पात जेव्हा आपण शिजायला टाकणार तेव्हा तिला पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण आपोआप पाणी सुटतं तिचं आणि अंगाचं पाणी शिजून जाते ती. तर आता कांद्याची पात पण मी तर शिजायला टाकून दिलेली आहे. आता फक्त हिला आहे ना असं उलट पलट करून ताट झाकून द्यायचं आहे. तुम्ही शिजायच्या टायमाला टमाटे पण टाकू शकता, नाहीतर मग नंतर बी टाकले ना, आपण वघारतो तेव्हा आपण टाकले ना तरी पण चालतं. आता बघा मी झाकून देणार याला मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेले. आता झाकण ठेवून घ्यायचे. चवडी तर शिजले, मग नंतरच टाकू आपण भाजी बनवायच्या टायमालाच टाकू आपण चवी, कारण ते पहिले शिजवून घेतली आहे मी त्याला. तर आता हे ना ताटामध्ये ठेवून चला, आता इथं आहे ना ताट झाकून दिलेलं आहे मी. आता बघूया आपली भाजी कांद्याची पात. ते बघा आपली कांद्याची पात पण आता छान आणि मस्त इथं आहे ना शिजण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त अशी कांद्याची पात. आणि ज्या ताईंना कांद्याची पातीची भाजी येत नसेल ना, त्यांनी हा व्हिडिओ बघा. खूप छान, खूप टेस्टी लागते ही कांद्याची पात. आणि तर बघा आता आहे ना मी तर आहे ना शेंगदाणे भाजून आणि वरची साल पण काढून घेतलेली आहे. आता मी आहे ना याचं वाटण करून घेते. सुक्कं वाटण करायचं आहे आपल्याला, याच्यात अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. त्यानंतर आहे ना आधी तर म्हणजे जास्त कूट होऊन जाईल त्यासाठी मी आहे ना थोडंसं फिरवून घेतलं, थोडी कूट काढून घेतली आणि नंतर आता जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर लसूण पण टाकून घ्यायचे. हे लसूण निवडून घेतले होते मी. एवढे कूट लागणार होते ना, मग बाकीचे काढून घेतले मी, एखाद वेळेस आपल्याला कामाचे येते. त्यानंतर आपल्याला चटणी टाकून घ्यायची, तिखट फिक्कट चटणी अशी टाकून घ्यायची. आणि चटणी तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता, जास्त कमी. कोणाला तिखट लागतं, कोणाला फिक्कट लागतं. तर माझ्याकडे तर 2 प्रकारची चटणी आहे, थोडं थोडं मिक्स करूनच टाकत असते मी. त्यानंतर याचं परत वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला बारीक चटक. आता आपलं इथं वाटण झालेलं आहे. चला आता भाजी करायला आपण सुरुवात करूया. तर बघा मस्तपैकी आजूबाजूचं काढून घेते मी. हे बघा लटकलेलं असतं ना, ते पण असं काढून घ्यायचं आहे, हे अशा प्रकारे. चला आता मी ना गॅस पेटवून इथं कढई ठेवणार आहे. आपण आधी ती कांद्याची पात काढून घेऊया. बघूया आपली कांद्याची पात आता. हे बघा या ताटामध्येच कांद्याची पात आपण काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची. काय वेस्ट कढई भरायची अजून 2-3, तर त्याच्यामध्ये आपल्याला भाजी करून घ्यायची. बघा मी 2 ते 2.5 पडी तेल टाकलेलं आहे इथं. आता आपल्याला इथं ना टाकून बघायचं आहे जिरं. थोडंसं तेल तापलं की नाही. तेल तर अजून पण तापलेलं नाही आपलं. तर बघा मी शेंगदाण्याची कूट इथं टाकून घेतलेली आहे तरीसुद्धा, म्हणजे तापायला काय उशीर लागत नाही. शेंगदाण्याची कूट आता टाकले ना मी, आता पटापट होऊन जाईल ते. हे बघा आता आहे ना मस्तपैकी व्हायला लागलं. आता मी मिक्स करून देणार आहे. आधी तर टमाटे टाकून घेणार आहे मी. हे बघा मस्त व्हायला लागलं ना. हे बघा आता टमाटे पण टाकून दिलेले आहे मी इथं. आता मस्तपैकी ना त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जी काय कांद्याची पात शिजवलेली ना ती पण इथं टाकून घ्यायची.
आता मी कांद्याची पात पण इथं टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला आहे ना पूर्ण ताटामधून टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची. आता याला आहे ना चांगलं आपण मिक्स करून घ्यायचे. आणि जर पाणी लागेल ना तर गरम पाणी तुम्ही टाकू शकता इथं. थंड पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण की त्याच्याने ना आपली भाजीची चव चालली जाईल. आणि जो काही ताट भरलेला आहे ना तो धुवून पण मी इथं टाकून घेणार आहे. आता पाणी लागेल तर टाकायचं, नाही लागलं तर मग काय टाकायचं गरज नाही आहे. मी आता चवळी शिजवलेली होती ना त्याचं पाणी गरमच आहे, तेच टाकून घेणार आहे मी. तुम्ही बघू शकता भाजी आपली थोडी थोडी अशी गचकायला लागली आहे. तर चला ताट धुवून पण मी तर पाणी टाकून दिलेलं आहे. आता आपल्याला दुसरं पाणी टाकायची गरज नाही. आता आपल्याला फक्त इथं चवळी टाकून घ्यायची आणि आता चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे मी. आता जी काही चवळी आपण शिजवलेली होती ना, हे उकळायला लागलं का लगेच आपण ती चवळी पण टाकून द्यायची. आता थोडा वेट करूया. बघा भाजी छान उकळायला लागली. आता आपण चवळी टाकून देऊया. ही बघा चवळी शिजलेली होती ती टाकून दिलेली आहे मी. आणि छान अशी भाजी आपली उकळायला लागली आहे. तर चला कांदा पातीचा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. खूप छान, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही एकदा खाणार ना तर परत परत नक्कीच बनवणार तुम्ही. तर चला आता मी माझ्या व्हिडिओला पूर्ण विराम देते आणि सर्वांना बाय बाय करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.